गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबा. काल काय बराच उशीर झाला का? हो हो, कसं झालं ना, कसंही झालं असलं काहीही झालं असलं तरी मजा केलीत ना. हो सगळे डिटेल काय आम्हाला सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. काल ही मला म्हणाली बराच उशीर झाला, जरा फोन करा. मी म्हटलं करणार नाही. अरे या वयात एकत्र फिरायचं नाही तर का आमच्या वयात फिरायचं? काय मग काल नाटक सिनेमा की? हो, नाटकाला गेलो होतो. खरं सांगू का, हे नाटक बिटक बघण्यामध्ये वेळ वाया नाही घालवायचा. मस्तपैकी समुद्रावर फिरायला जायचं. आम्ही जायचो. पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जायचं. अशी भुरभुर वाळू असते, समुद्राची संत गाज. काय करायचं माहितीये, असे पायाचे तळवे ओले करायचे आणि अखंड फिरत राहायचं. बाहेरच्या वाहनांचा कितीही त्रास होत असला तरी समुद्र मात्र शांत पहुडलेला असतो. त्याला कळतं की डिस्टर्ब नाही करायचं. आणि आपल्यालाही कळतं एकमेकांसाठी एकमेकांबरोबर जगणं. होतं काय माहित, अरे अरे आय एम सो सॉरी, तुला तुझी कामं असतील ना. अगं मी या विषयावरती तासनतास बोलत राहील. नाही, तू तुझी कामं कर बाई, जा. मी आलेच. आधी काल बराच उशीर झाला का रे? हाँ, थोडासा उशीर झाला. कसा होता सिनेमा? हळू हळू हळू. हाँ, सिनेमा बरा होता. नुसता बरा काय? हा, नीट सांग ना. सिनेमा कसाही असला तरी अथपासून इथपर्यंत सांगतोस ना एरवी. मग आज नुसता बरा. आता बराच होता सिनेमा, तर काय बराच सांगणार ना. सेकंड हाफ चांगला होता. नाव काय सिनेमाचं? हे माहित नाही. माहित नाही म्हणजे तसाच बघत होता? अगं फर्स्ट हाफ चुकला आमचा, म्हणून माहित नाही. आणि हिनेच तिकीट काढली होती. तू काय आता मला समीक्षण करायला लावणार आहेस का सिनेमाचं? अरे मला झोपायचं अजून थोडा, मी झोपतो. अरे पण चिडतोस का? अहो, अरे हे काय मी निवडच आहे? तुम्हाला सांगत नाहीये. काय झालं काय? कपाळावरती एवढं आठ्यांचं जाळं का? काल ही दोघं उशिरा आली ना रात्री, तर हो, नाटक उशिरा संपलं. नाटक? हो, शिवाजी मंदिरला गेले होते ना ते. प्रयोग उशिरा संपला. आधी मला म्हणाला की त्यांनी सिनेमा पाहिला. काय? हा काय प्रकार आहे सगळा? अच्छा, क्या बात है. वा. अरे वा, काय खोटं बोलताय ते. आणि तुम्ही क्या बात आहे अरे वा काय म्हणताय? अगं त्यांची चोरी पकडली गेली आहे. काय नाही, दोघांचं छान चाललंय. तुम्ही काय बोलताय मला काहीही कळत नाही. जाणून घ्यायचंय? हो. अशीच काही वर्ष मागे जा. आपलं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा आपण सिनेमाला जायचो. घरी काय सांगायचो? पण हे दोघं वेगवेगळी कारणं सांगताय. अगं लॅक ऑफ कम्युनिकेशन. घरी काय सांगायचं या विषयावर दोघं बोलले नाही. मी सांगू तुला, खात्रीपूर्वक सांगतो, ना ते सिनेमाला गेले होते ना ते नाटकाला गेले होते.
मग कुठे गेले होते? अगं समुद्रकिनारी चांदण्या रात्री एकमेकांच्या हातात हात घालून फिरण्यामध्ये एक वेगळी मजा असते, विसरलीस? किंवा ते अशा ठिकाणी असतील की ते तिथे आहेत असं तुला कळलं तर तू रागवशील. अहो पण असं कुठ, कसलीही उलट तपासणी कबुली जबाब वगैरे काही घेऊ नकोस. त्याने फिरायचंय ना, फिरू दे, मजा करू दे. अरे त्यांचे दिवस आहेत. आणि आपले, तू भाजी निवडायचे आणि मी पेपर वाचायचे दिवस आहे. दॅट्स गुड. गुड स्माइल. बाबा मला विचारत होते आपण काल कुठे गेलो होतो. काय सांगितलंस? नाटकाला गेलो होतो असं म्हणाले. शिट. मला तेव्हा जे सुचलं ते मी सांगितलं. तुम्ही आधीपासून सांगून ठेवलं असतं तर ते सांगितलं असतं. आईला सिनेमाचं कोणी सांगितलं? मला वाटलं तू तिला सिनेमाचं सांगितलंस. गोंधळ झालाय, गोंधळ. मला खरं तर खोटं बोलायला आवडत नाही. आज पहिल्यांदा. पर्यायच नव्हता. मलाही नाही आवडत खोटं बोलायला. कधीतरी सांगावं लागेल. आणि कधीतरी सांगून टाकलेलंच बरं. नको त्यावेळी नको त्या माणसासमोर बेसावतपणे गोष्ट ओठातून यायला नको. म्हणजे काय काय म्हणायचंय तुम्हाला? ओल्ड कपलनी यंग कपलला डिस्टर्ब केलं तर चालणार आहे ना? बाबा या ना, बसा ना. तुमचं काही बोलणं चाललं होतं का? तर मग आम्ही नंतर. नाही, मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही दोघांनी अगदी वेगवेगळं सांगितलं असेल तरी हरकत काही नाहीये. पण त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नको. तुम्ही अगदी एकाने सांगितलं की मलबार हिलून गेलो होतो आणि दुसऱ्याने सांगितलं नॅशनल पार्कला गेलो होतो, तरी हरकत काही नाही. नो प्रॉब्लेम. आम्हाला कितीही फसवलं तरी चालेल रे. एकमेकांना फसवू नका. आणि आपण कधीतरी सगळे मिळून जाऊ त्या नाटकाला एकदा, त्या सिनेमालाही. काय चला आता चला. मी तुम्हालाच फोन लावत होतो. बोला. मिळाली बाई? बाई काय, बाईची माहिती सुद्धा मिळाली नाही सर. नाही म्हणजे घराला लॉक होतं आणि वर्षानुवर्षे तिथे राहणारे लोक सुद्धा हो कान आल्यासारखे वागतात. हे बघा, जर तो पत्ता बरोबर असेल तर त्या बाईले कोणीच पाहिलं नाही असं कसं होईल? पण सगळ्या घरांमध्ये शोधलं पण नाही सर. कोणी ना कोणीतरी नक्की असणार ज्यानं हिले पाहिलं असणार. त्या एका माणसाले शोधा जो ही माहिती देऊ शकल आणि मग अख्खी मुंबई पिंजून काढा. मला ही बाई पाहिजे बर का, कुठल्याही परिस्थितीत. समजलं? येस सर.
चावी सुद्धा हरवली माझ्याकडून. काय बाई ही मुलगी सुद्धा. बाहेर जायचं होतं तर मला सांगून नाही का जायचं. छे, तंगड तोड झाली माझी. शी बाबा. छे. काय रे बाबा हे. हाँ. ए भैया, ए भैया, ये इकडे एक मुलगी, एक लड़की है रहती होती, वो किधर गई मालूम है? मी मराठी आहे. हो का? अहो नाही, हे बघा इकडे इथे तळमजल्यावरती एक मुलगी राहते ना इथे. हा इथे ती कुठे गेली काय माहितीये का? नाही. कोण मुलगी? सुलेखा. सुलेखा नाव आहे तिचं. माहित नाही. माहित नाही? वॉचमन आहात ना तुम्ही? तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही? तंबाखू मळत बसते तिकडे आपले तंबाखू. तुम्हाला लक्ष कोण आलं कोण गेलं लक्ष ठेवायचं असतं. आम्हाला आत येणाऱ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. बाहेर जाणार आम्ही लक्ष ठेवत नाही. हो का? पुण्याला काम करत होतात वाटतं ह्याच्या आधी. काय? काही नाही. सुलेखाला पाहिलं का ते सांगा आधी. मला इतकंच माहितीये, आधी इथे एक मराठी मुलगी राहायची, आता इथे एक मुसलमान बाई राहते. मुसलमान बाई? बापरे, म्हणजे सुलेखा मुसलमान झाली की काय? काही सांगता येत नाही बाई या मुलीचं. बरं, थँक्यू, धन्यवाद. येते मी. नशीब एवढं तरी सांग. बापरे, हे असेल की काय? तर विचारू का हिला? नाही विचारलं आणि कोणतरी भलतीच निघाली तर पंचायत बाई. सगळ्या बुरख्यातल्या बाया सगळ्या सारख्याच दिसतात. ये वो हिंदी शिकायला हवं आधी. हिंदीचं काय कठीण आहे. गुड वन डॉक्टर. बस बस आता खूप असतो डॉक्टर. बस. बोला मिस्टर शास्त्री. कधी कोणावर प्रेम केलंय डॉक्टर? येस, खूप मनापासून केलंय. गुड, व्हेरी गुड. माहित होतं मला. कसं काय? डोळ्यात दिसत तुमच्या प्रेम. गुलाबी गुलाबी प्रेम. हा, तुम्ही केलंय की नाही प्रेम मिस्टर शास्त्री? केलंय ना. पण माझं प्रेम माझं आहे की नाही तेच माहित नाहीये मला. काय बोलताय मिस्टर शास्त्री? जाऊ दे माझं. आपण तुमचं बोलूया. मी सांगू तुम्ही कोणावर प्रेम करता? तुम्हाला माहितीये? जादूगार आहे मी. जादूगार. मनातलं ओळखणारा जादूगार. ओळखू ओळखू. तुम्हाला आवडते ते खूप सुंदर आहे. खूप सुंदर. जगात तिच्यापेक्षा सुंदर दुसरं कोणीच नाही.
बरोबर? करेक्ट. माझा अंदाज कधी चुकूच शकत नाही डॉक्टर सामंत, कधी चुकूच शकत नाही. या जगात सगळ्यात सुंदर, सगळ्यात छान अशी कोण आहे माहिती आहे? माझी बायको. खूप लोभस, साधी, खूप सुंदर. What a coincidence, doctor. What a coincidence. तुम्हाला आवडते ती सुद्धा सुंदर आहे, माझी बायको सुद्धा खूप सुंदर आहे. तीच आवडते ना तुम्हाला? खरं सांगा, आवडते ना? माझी गायची शपथ आहे, आवडते ना? ओळखलं ना बरोबर? ओळखलं की नाही? द्या टाळी. टाळी कसली? तुम्ही मला शाबासकी दिली पाहिजे. बरोबर ओळखलंय मी तुमचं प्रेम. नाही. नाही? माझी इतकी सुंदर बायको तुम्हाला आवडत नाही? अरे मग कसले रसिक तुम्ही, बुद्धू आहात, बुद्धू. बोला श्रीरंगराव, बोला. असं नाही चालणार, नुसतं हसून नाही चालणार. आम्हाला ही कथा अथपासून इथपर्यंत कळली पाहिजे. नाही महादेवराव, काही कथांची इति नसतेच. त्या रेंगाळत राहतात आपल्या आठवणींमध्ये, कधी वाऱ्याच्या झुळकीसारख्या थंड, तर कधी वाळवंटासारख्या दाहक. अगदी मनापासून प्रेम केलेलं दिसतंय श्रीरंगराव. महादेवा, प्रेम मनापासूनच करायचं असतं, मन हरवून करायचं असतं. जिंकलो, जिंकलो. ओळखलं नाही तुमच्या मनातला? तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का मिस्टर शास्त्री? काय बोलतोय म्हणजे? शोध लागलाय मला, नवीन शोध.